नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसूचनाद्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचना केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनाचा संदर्भ घेण्याचे निर्देश स्वाक्षरीकर्त्यांना देण्यात येत आहे. यानुसार असे सूचित करण्यात आले आहे की यूपीएसचा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस वरून एनपीएस मध्ये एक वेळ स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ही स्विच सुविधा युनिफाईड पेन्शन योजनांचा पर्याय निवडलेल्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 1 वर्ष आधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मांडलेल्या तारखेच्या 3 महिने आधी लागू असेल तेव्हा कधीही वापरता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच राजीनामा व नियम 56J च्या प्रकरणामध्ये आवश्यकतेनुसार किरकोळ बदलासह अशाच तरतुदी केल्या जातील असे नमूद करण्यात आले आहेत. जर वरील नमूद वेळेनुसार स्विच सुविधा वापरली गेली नाही तर कर्मचारी डिफॉल्ट नुसार यूपीएस अंतर्गत सुरू राहील अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिक्षेसाठी काढून टाकणे अथवा शक्तीची निवृत्ती घेतल्यास अथवा शिस्तभंगाची कारवाई सुरू असलेल्या अथवा विचारात असलेल्या प्रकरणामध्ये स्विच सुविधा दिली जाणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच स्विच सुविधा उपलब्ध झाल्यानंतर PFRDA नियमांतर्गत संबंधित कर्मचारी हे खात्रीशीर पेमेंट व यूपीएस लाभांसाठी पात्र राहणार नाही. डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीवर सरकारने विभेदक योगदान 4% निश्चित केले जाईल व बाहेर पडण्याच्या वेळी व्यक्तींच्या एनपीएस कॉपर्स मध्ये जमा केले जाईल असे नमूद करण्यात आलेले आहे आणि त्याबाबतचं इथं परिपत्रक सुद्धा आपण दाखवत आहोत. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत